अगं की असं करू नको. अरे भावा काय झालं का रडतोयस? भावा पोरगीनं धोका दिला. अरे 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 भावा आयुष्यात येऊन पुरगीच तेवढा नाद करू नको बघ, लय वाईट. होय भावा कधीच पोरगीचा नाद करणार नाही. होय भावा कुठं आलोच. हाय हाय जाने मन. ए चिकन्या चल ना. ए मामा सोडा. रॉंग नंबर मामा, सॉरी सॉरी सोडा मामा. हा बरं वाटतंय का आता? होय वाटतंय आता बरं मॅडम. हा हे बघा मी तुमची काळजी घ्यायसाठी काही पाहिजे असेल तर मला सांगा. होय होय सांगतो. आईला बरं झालं गाडीवरनं पडलो, त्यामुळे मला ही चिकनी नर्स मिळाली सेवेसाठी. काय रे काय पाहिजे? रेड्या कोण आहेस तू? डॉक्टर आहे मी, डॉक्टर. मग तिकडे मसरा तपासायला जा, इथे कशाला आलाय? मसराचा डॉक्टर नव मी, माणसाचा डॉक्टर आहे. बरं बरं डॉक्टर. डॉक्टर या पेशंटला आहेत ना कुठल्या गोळ्या देऊ? बघू. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? थांब 2 मिनिट सांगतो. आदा मदा सदाचा घोडा ठूस करून पादला. नको मला गोळ्या या. मला गोळ्या. अहो मॅडम हे डॉक्टर शहाणा नव, आधा मधा करून गोळ्या देतो या. अहो डॉक्टर गंमत करत असतील तुमची. झोपा तुम्ही शांत. कशाची गंमत? मॅडम ही गोळी द्या यासनी. झोपा झोपा. अहो नको गोळी. अहो झोपा शांत. हो डॉक्टर, अहो इथं बसलाय सावी, त्या पेशंटचं ऑपरेशन केलंय सर, त्याला टाकं कोण घालायचं? घाल की तू. तसलं काय मला येत नाही बाबा. आईला आयुष्यात पहिल्यांदाच ऑपरेशन केले आणि टाक कसं घालायचं मला माहिती नाही. घाल की भावा तू. अहो मला बी येत नाही, आता काय करायचं? चल काहीतरी जुगाड करतो. हो या लवकर डॉक्टर, घाल लवकर टाक, लय उशीर झालाय. अहो घाला की. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ओ डॉक्टर, अहो काय ही सुतळी आणि दामन कशाला घेऊन आलाय? टाक घालायला. अहो येणार नाही ते घालत, दुसरा असतोय धागा. आयला सकाळी सोयाबीनची पोती घरात शिवली, मला वाटलं हिने टाक घालायला वाटत. अहो येणार नाही ती करत. बाबा तुला काय माहिती याचं सांग की, तुला संध्याकाळी वडापाव देतो. अहो मला काय माहित नाही त्यातलं. मग तू कॅन चिटकवतो. अहो तू कांना चिटकवताय मी? मग ते कॅन चिटकवतो की. हा चिटकवा चिटकवा. अहो डिंकानं कुठे चिटकवताय, दुसरं काहीतरी करा. बरं बरं थांब जरा फोन लावतो. हा हॅलो सर, मेडिकल कॉलेजमध्ये लागलाय काय? लागलाय बोला. अहो पेशंट एक पडलाय पण टाक कसं घालायचं मला माहिती नाही ती. कोरोनाच्या काळातली बॅच आहे काय? होय होय. अरे सुकाळीच्या कोरोनाच्या काळातल्या बॅच मधल्या कुणालाच काय येत नाही. आता भोग करा माझी फळ, चिटक्यू कशांतर जा. ओ काय झालं? आमच्या कॉलेजमधल्या सरांनी सांगितले दाबणार शिव होईल ओके. बर बर बघतो ट्राय करून. हा शिवा शिवा. झोप झोप. वराडते का? टीव्ही तेवढं ऑपरेशन करताना बघितलं पेशंट वरडत नाही, ही वराडते कसं काय? अहो याला भुलीचं इंजेक्शन दिलंय का? ते आणि काय असतंय? अवघड आहे. थांब जरा जोडीदाराला बोलवतो ऑपरेशन कराय. बर बर. हॅलो टेलर. हा बोला. जरा दवाखान्यात लवकर या, काहीतरी फाटलंय, शिवायचं आहे. बरं बरं आलोच. बोला काय शिवायचं आहे? पेशंटची जखम बघून ह्यांची फाटल्या, शिवा. माझं नव ते पेशंटची जखम शिवायची आहे. ए तसलं काय मला जमत नाही. भावा इकडे की, तुला 500 रुपये देतो, एवढी जखम शिव की. अरे शिव एक. कभी कभी लगता है कि अपुन हिच भगवान है. जखम लय मोठे, याला मशनी नेऊन रप्पू करायला पाहिजे. मोठं मोठं टाक घाल जाऊन पेशंटला घरला. बर बर. ओ मॅडम गोळ्या देताय ना का मला? हो देते देते. हा द्या की. हा हे घ्या. गिळा गिळा गिळा. हे घ्या पाणी प्या. गिळा. हा गिळा गिळा. आव गिळा की सगळ्या गिळा. हा ओ काय ॲम्ब्युलन्स आले वे? वाव 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 करताय. मॅडम एक्सरे रूमची चावी कुठं आहे? हा हे घ्या. कुठं आहे? चावी कुठे गेली? अरे देवा, चावी कुठे?
आईला गोळी एवढी रुतत रुतत कशी काय खाली गेली काय कळलं. अरे देवा, चावी माझ्या हातात होती. ह्याला गोळ्या चारताना चावी पण चारली का काय मी? आईच्या गावात चावी माझ्या पोटात गेली, आता काय करू. बोंबलू नको, चावी काढतो आम्ही कशी काढायची तशी. लवकर काढा. ओ मॅडम, कशात पोटातली चावी काढता? एक्स्ट्रा चावी आहे माझ्याकडे. डॉक्टर तुझ्या मार खाशील रेड्या. माझ्या पोटाला चावी काढते की ठेवची चावी खिशात. मॅडम माझ्या पोटाला चावी काढा तेवढी. हो काढते, मेन डॉक्टरांना फोन करते. बरोबर चालतंय करा. हॅलो डॉक्टर. हॅलो, बोला मॅडम. पेशंटच्या पोटात चावी गेली, गळ टाकून निघल ना? निघणार 100% निघणार. अच्छा है, आलोच. हा बरोबर. अरे कुठं आहे पेशंट? अच्छा है, कुठं आहे? हे काय पेशंट? हा आकर बघू. हाय हाय हाय, दिसते चावी. इथं इथं हे गळा आहे, गळानं चावी काढतो. थांब. असलं काय नको. अरे एक घोटाळा झाला. काय आलं? गळाला लावायची कणिक विसरली. थांबा आलो. हो डॉक्टर, हिच्या पोटाने चावी काढायची आहे. मासा तर राहायला इथे. हा विसरलो. हा कर. हा अरे घावले बहुतेक. वड 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 डॉक्टर वाडा. अरे वड की. अरे वा, शेवग्याची शाळ खाऊया, लय आवडती मला. शेवगे सांग कुठं खातेस? तुला चावी काढायला सांगितलं, चावी काढ. बर बर. आईला पोटातली शेवगे शेंगा पिंगा काय पण करते का? इधर आकर. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. अरे वाड, आता गावले बघ चावे. अरे वा वा, वांग आलं. माझ्या आवडीचा मसाला लावलेला वांग. वांग्याचा मसाला नाही, ते त्याचा मसाला आहे. काय? अरे तुला चावी काढायला सांगितल्या, ती वांगण शेवगा काय काढतेस? ती चावी काढ. बर बर. काय का लांब लावल्या पाहिजे. चावी काढा लवकर. वांगी शेवगा काढते तात्या टाकू. लय खाली पातूर गेला वाटतं गळ. घाल लवकर, काढ चावी. हे काढ रे. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर खाऊया. अभी मजा आएगा ना भिड़ो. वडा वडा डॉक्टर, अडकलंय वडा. अरे हे काय, गाडी गिळलेलीस का काय? वय 4थीत असताना गेली, आता गेली वाटतं. असू दे, माझ्या पोराला होईल. पोहायला होईल काय? गळ टाकून चावी काढा लवकर. बार बार. डॉक्टर थांबा एक मिनिट, चावी माझ्या खिशातच आहे. अरे माकडीने मगाच्या नेहमी माझं गरड पडलं असतं की चावी खिशात बसलेस मी. बर ते जाऊ द्या, माझी फी द्या 2000 रुपये. हा देते. गावात माझ्या घशाला गळ टाकत बसली, चावी खिशात. अच्छा है, चला. अरे थांबा, वांगा आणि शेवगा राहिला. अच्छा है. ऐका ना, सॉरी, चावी माझ्याकडेच होती पण तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळं. असू दे त्याला काय. बरं ऐका की, बोला की. फोन नंबर दे की तुमचा. हो देते की, घ्या ना. घेतो. सांगा. 98 12 16. जा घरी नाही तर फोडीन तुझा डोळा. चल. बिल बिल कसले बिल? 3000 रुपये बिल झालंय. बिल दे लवकर. बरोबर देतो. हे धर. अवाय ब्या, 2 दिवस झाला हॉटेलमध्ये कामाला आलेला ना, मालक ओरडत होत. बरोबर बाबा, 15 मिनिटात आवरून येतो लगेच. आलो. ये लवकर. हा. हायला ऊसाचा रस भारी आहे की. हायला पी वाटतो या, पण पैसेच नाहीत जवळ. हा, कायमची आयडिया करतो. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? ए माकडा, काय टाकले ह्याच्यात? कुठे काय नाही मावशी. अहो गुंगीचा औषध टाकला असणार आहे त्यानं ग्लासमध्ये. काय? ए तर ही तू पी. नको मावशी, नको. मस्त वाटलं. आता ग बया, ह्याला तर काय झालं नाही की. ओ मावशी, ज्यूस प्याचा आहे म्हणून ग्लास मध्ये काहीतरी टाकल्यास नाटक करतो या येऊ आणि फुकटचा ज्यूस पित्या रोजचा असायचं. उडता मी बशिवलं. मावशी, सोडा मावशी. नको मावशी, नको मावशी.
आईला मालक ओरडणं म्हणजे बरं आता उशीर झालाय लय. ओके. काय रे माकडा कुठं होता 2 दिवस? मालक ती जरा माझा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे आलो नाही. बरोबर तुझी सायकल घेऊन जा आणि कांद्याचं पोतं घेऊन ये. आणतो मालक, लगेच घेऊन येतो. हा लवकर ये. आईला एकदा कांद्याच पोता आणून टाकतो मी, डोसक्याच ताप जाईल. अरे सायकल कुठं आहे? आईच्या गावात सायकल कुठं आहे? ए बसनाया, आता कसं झालं? फुकटचा रस पितोय आमचा. अरे तुमच्या तर आता सायकल द्या माझे. थांबा तुमच्या तर थांब. तायडे लय जोरात पळत आलो आपण. फुकणीचं गेलं माग. आय माग आहे तुमच्या तर आता माकड. थांबा. बोला काय देऊ? 1 मसूर आणि 2 रोट्या घेऊन ये. बरं चालतंय. अरे माकडा खरकट ताटी दिलीस, जा धुवून आण जा. असं दे की, जेवल्यावर परत धुयायचीच आहे की, खा आता. अरे माकडा मी काय हे खरकट ताटी जीव का काय? ओ मालक ही बघा खरकट ताटी दिली आहे ना मला. सुकाळीच्या खरकट ताटी देतोस, जा थाळी बदलून आण जा. आणतो मालक आणतो. मसूर पाहिजे नका? सॉरी बरं का देते बदलून. बरं करकरीत प्लेट. हा ठेव इथं. आणि चमचा कुठं आहे? चमचा कशाला पाहिजे तुम्हाला? अरे बुसनाळ्या काय हाताने वाढतोस का काय? अरे माकडा मग तू पण हातानच खाणार आहेस का नाही? मी वाढलं म्हणून काय झालं? मालक अहो हे हाताने वाढतोय. काय हाताने वाढले? मालक ऐक सॉरी मामा चुकले. ए माकडा चमचा घेऊन पाठीचा. आणतो. आणि ही बघ 2 ग्लास लस्सी घेऊन ये. बरं आणतो. खाणार काय? ला 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 ला. आईला ह्यात जरा कमी वाटतं आणि ह्यात जास्त वाटतं. वाईस पितो यातलं. आईला ह्यातलं कमी झालं, ह्यातलं जरा पेत. आता काय करायचं? अरे माकडा असलं धंदा करतोय. आईच्या गावात माकडा कुठं पळतायस? अहो पप्पा ती कुत्र मागे लागलं माझ्या. बरं ऐक तुझ्या आजीनं माझ्याकडे लॉटरीचं तिकीट दिलेलं, तिला 5 लाखाची लॉटरी लागल्या. काय सांगताय पप्पा? होय. चला आजीला जाऊन खुशखबर देऊया. अरे खोया थांब जरा. तिला सांगितलं तर त्या आनंदाच्या दचक्याने तिला अटॅक आला तर मरल किती. हा बरं होईल की मग आपण दोघं वाटून घेऊया पैसे. आहे की माझे. बरं एक काम करूया मग, डॉक्टरला बोलूया आणि डॉक्टरलाच ही आनंदाची बातमी सांगायला लावूया. म्हणजे जर चुकून अटॅक आला तर डॉक्टर लगेच इलाज करेल की. हा ही आयडिया भारी. लाव डॉक्टरला फोन लाव. बोलू डॉक्टरला. हॅलो डॉक्टर, आमच्या घरला या. वय ब्या, अरे डॉक्टर कसं काय आलं नाही अजून? येतील 2 मिनिटं. आले चालते. बोल काय होतंय? आम्हाला काय होत नाही, पण आमची आजी आहे का नाही, तिला 5 लाख रुपयाची लॉटरी लागल्या. तिला या आनंदाची बातमी सांगायची आहे, पण बातमी सांगितली होती अटॅक येऊन मरले भ्या वाटतंय. मग काय करू सांगा? अरे मी सांगतो की काय करायचं सांगतो. पहिल्यांदा 50,000 रुपयाची लॉटरी लागल्या म्हणून सांगायचं, परत म्हणायचं 1 लाखाची लागल्या, असं हळूहळू वाढवत न्यायचं. म्हणजे धक्का बसत नाही, अटॅक येत नाही. एक नंबर डॉक्टर, तुम्हीच सांगा मी या आनंदाची बातमी. अच्छा आहे चला. मुडद्या हाता बसलास की. सॉरी आजी हे बघा मला सांगा, जर तुम्हाला 50,000ची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशील? काय करणार बाबा, मस्तपैकी चांगलं खायला खाणार आणि पोराला नातवाला 2-2 हजार रुपये देणार, तुला 1,000 रुपये देणार. यस बरं आजी, समजा तुम्हाला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली तर काय करशील? गोव्याला फिरायला जाणार, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार आणि पोराला नातवाला 10-10 हजार रुपये देणार, तुला 5,000 रुपये देणार. बरं आजी, समजा तुम्हाला 3 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील तुम्ही?
फॉरेनला फिरायला जाणार, मज्जा बिज्जा करणार, पोराला नातवाला 20,000 रुपये देणार, तुला 10,000 रुपये देणार. अरे आजी, समजा तुम्हाला 5 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? जर मला 5 लाख रुपयाची लॉटरी लागली तर निम्म पैसे तुलाच देणार डॉक्टर. निम्म पैसे मला देणार? ओय डॉक्टर काय झालं? आईला ह्यालाच अटॅक आला वाटतं. चुळा डॉक्टर बरं वाटते नव का? बरं वाटत. अच्छा, हे बघ तुला खरंच 5 लाखाची लॉटरी लागली. काय बघू? अरे देवा खरंच की. मला निम्म पैसे देतो म्हटलेले, दे निम्म पैसे. हा देते. ही दर 20 रुपये, चहा बिस्किट खा. हो एवढंच. जा वाट लाग. आजीला 420 आहे. असू दे आजे मला 2,000 रुपये दे. अरे माझ्या नातवा थांब, दित्या ती तर तुला केलं. आईच्या गावात हो बाजूला, माझी आहे ती, मलाच पैसे देणार. हो बाजूला, लेकरा पैसे दे की मला. लेकरा थांब, लेकरा तूच लेकर माझा. ही तर तुला 4 केलं. पाव झाला 4 केळं खावा आता. तुझ्या नको. अरे का पळतोयस? काय ना ग, एक बुकुड मागा लागलाय माझ्या. बरं ऐक ना, बोल की. मला ना तू खूप आवडतोस. गे बेस, दवाखान्यात नंबर मागितल्यावर दिला नाहीस ना मला. तो आवडतेस म्हणतेस, खोटं बोलतेस काय? अरे ते डॉक्टर होते ना आमचे, म्हणून नाही दिला नंबर. काय खरंच आवडते का मी तुला? होय. मग माझ्यावर लगीन करशील काय? पप्पाने येऊन विचारते, हो बोलले तर करीन. अगं पप्पाला लगीन करायचं का तुला लगीन करायचं? माझ्यावर एक काहीतरी ठरवू. अरे माकडा, आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही म्हणून म्हणलं. बरं ठीक आहे, उद्याच येतो तुझ्या पप्पासनी भेटायला. हा बरोबर, चालतंय, जाऊ का? बाय. पप्पा, मला एक मुलगा आवडतो. बर, काय करतो पोरगा? जॉब करतो तो. हॅलो. अहो साहेब, तुमची गॅसची टाकी घेऊन येत होतो, पण मला वाटत कुत्रं चावलं, त्यामुळे जरा उशीर होईल याला. बर ठीक आहे. बर पिंकी, कुठला कुत्रा आवडला म्हणलीस तुला? अहो पप्पा, कुत्रा नव्हे, मुलगा आवडलाय म्हणलं मला. पिंके आलो मी. भाडे गॅसची टाकी कुठं आहे? अहो पप्पा, गॅसवाला नाही तो, मला जो मुलगा आवडतो तो आहे. बर, नाव काय रे तुझं? माझं नाव वैभव ठोंबरे. गॅसची टाकी कुठं आहे मग? अहो गॅसवाला नव मी. मग कोण? कुत्रवाला? तिला आवाज यायला कुत्र कुठं आहे? कुत्रावाला नव मी. अरे आत्ता तर फोनवर म्हणलास की कुत्र घेऊन यायला लागलो आणि गॅसची टाकी चावली. नव दुसरा. साहेब, ही जरा तुमची गॅसची टाकी. उचल ना, हात घेऊन चल. अरे भाडे सोड. मला नवा हिला उचल. हिला तिला नवा गॅसच्या टाकीला उचलला, हात घेऊन चल. तू कोण आहेस रे? गॅसवाला आहे. मग आत्ता आत गेला ते कोण आहे? थांब तुझ्या थांब. काय कुत्रा कुठं आहे? कुत्रावाला नव मी. तुमच्या पोरगीला आवडली ती पोरग आहे मी. पोरी, मगाच तर म्हटलीस मला गॅसवाला आवडलाय. अहो पप्पा, तुमच्या या विसरभोळेपणामुळे सगळी वाट लागली आहे बघा. मला गॅसवाला नव्हे, हाच आवडतो. हा ती ठीक आहे, पण पोरा ही पोरगी कोण आहे? पळवून बिळून आणलीस काय? अहो पप्पा, मी तुमची पोरगी आहे पिंकी. पिंके, तू सांगितलं नाहीस तुला 2 पोर आहे ती? नातवांडानो या, चला आपण जत्रेत जाऊया, आगास पाण्यात बसूया, आईस्क्रीम खाऊया, वडापाव खाऊया. चला पिंके, तुझ्या भाच्या डोसक्यावर परिणाम झालाय का बघ. कसं करतोय ती? जातो मी. अरे वैभव, थांब ना. काय थांबला? माझ्या पप्पांच्या काही लक्षात राहत नाही, तू समजून घे ना. बघ, तू माझ्यावर पळून येऊन लगीन करतेस का सांग? पळून जाऊन नाही, रीत सरच करीन, पण त्याआधी माझ्या पप्पांचा विसरभोळेपणाचा त्रास कमी झाला पाहिजे. अगं काहीतरी उपाय असेल की त्याच्यावर? उपाय आहे की, एक इंजेक्शन आहे, पण त्याची किंमत 3 लाख रुपये आहे. एवढे पैसे कुठनं आणू मी? बर, मी करतो पैसे जुळणी, तू काही टेन्शन घेऊ नको. जाऊ काय तो पैसे घेऊन. गॅसवाल्या, पिंकी कुठे गेली माझी? पिंके, इधर या 3 लाख रुपये आहेत. थँक्यू वैभव, खरंच तू खूप चांगला आहेस. होय. बर, तुझ्या पप्पांना लवकर दवाखान्यात घेऊन जा आणि इंजेक्शन करून आण, म्हणजे आपण दोघं लग्न करायला मोकळं.
हो आजच जाते घेऊन त्यांना. चालतंय उद्या सकाळी येतो मी. बाय बाय. हा बाय. कुत्र्या पैसे कुठे आहेत माझं? अगं आजी मी नाही घेतलेलं. 1 तासाच्या आत पैसे मिळाला नाही तर तुझा जीव घेणार. मग तू काहीतरी करतो अजय जातो. अहो कसा वाटला माझा प्लॅन? अगं बायको त्याला खरंच वाटलं मी तुझा बाप आहे ती. होय तुम्ही ऍक्टिंग पण असली भारी केलेली की त्याला कळलंच नाही आपण नवरा बायको आहे ते. बर चल आता आपल्याला 3 लाख रुपये मिळालेत की नाही तिची एखादी जुनी कार विकत घेऊया आपल्याला फिरायला. होय चला चला. शेठ ही धरा 3 लाख रुपये द्या कार चावी. ही जरा चावी. अभिनंदन तुमच्या दोघांचं. थँक्यू. आणि हो मोजून घ्या पैसे करेक्ट 3 लाख रुपये आहेत. बर बर. बस ग. ए थांबा खोट्या नोटा द्या. काय खोटा नव्हता बघू. अगं या मागच्या साईडनं कोरे द्या. मला का देत आहे घ्या आता कोऱ्या नोटा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.